पुण्यामधील परिवर्तन या संस्थेकडून बहुजन समाजाच्या अपेक्षांकडे लक्ष वेधण्यासाठी एक ऑनलाईन सर्वेक्षण केलं गेलं। गेल्या 2 महिन्यामध्ये झालेल्या या सर्वेक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या प्रश्नावलीत 5 विभागात 50 प्रश्न विचारण्यात आले असून आगामी निवडणुकांमध्ये बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राजकीय पक्षांमधील एकता, ईव्हीएम इत्यादींशी थेट संबंधित असलेल्या 14 प्रश्नांचे निष्कर्ष यावेळेला प्रकाशित केले गेले। महाराष्ट्रात प्रामुख्याने बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व करणारे बहुजन समाज पक्ष, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तसेच इंडिया आघाडीमधील घटक पक्षांना आगामी निवडणुकांमध्ये अचूक रणनीती आखण्यास आमच्या सर्वेक्षणाची मदत होऊ शकते, अशी माहिती यावेळेला दिली गेली। हे या गठबंधन बरोबर जातील, इंडिया गठबंधन बरोबर जातील असं एकंदरीत साधारणपणे युतीच्या बाबतीमध्ये आपल्याला हे सर्वेक्षण दाखवते। आम्ही या सर्वेक्षणामध्ये 5 विभागामध्ये 50 प्रश्न विचारले होते आणि आजच्या तारखेला जे निवडणुकीविषयी जे थेट प्रश्न आहेत म्हणजे युतीविषयी, ईव्हीएम विषयी आणि बहुजन समाजाचं प्रतिनिधित्व करणारे जे राजकीय पक्ष आहेत त्यांच्या एकीकरणाविषयी असे जे प्रश्न आम्ही विचारले होते 14 प्रश्न, त्याचे ॲनालिसिस करून त्याच्याविषयीचा जे निष्कर्ष आहे ते आम्ही इथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। ईव्हीएम विषयी या सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्या लोकांपैकी 95% पार्टिसिपेंट्सचं मत असं आहे की त्यांचा ईव्हीएमवर मुळीच विश्वास नाही आणि फॉर फेअर अँड ट्रान्सपरंट इलेक्शनसाठी ते ट्रेडिशनल बॅलेट पेपर्स किंवा मतपत्रिकांचा वापर करण्याची इच्छा करतात। तर ह्यानंतर आमचा असा प्रयत्न असेल की हे जे आमचे निष्कर्ष आहेत हे ॲक्च्युली समाज माध्यमामध्ये तसंच प्रिंट मीडियामध्ये ह्याला जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी। तसंच जे बहुजन समाजाचं प्रतिनिधित्व करणारे जे राजकीय पक्ष आहेत ह्यांना देखील आम्ही ह्या विषयीचं निवेदनं देणार आहोत आणि त्यांना रिक्वेस्ट करणार आहोत की तुम्ही जे निर्णय घेत आहात त्या निर्णय घेताना ह्याचा देखील विचार करावा आणि निर्णय घ्यावा। तसंच जे मतदार बंधू आहेत, मतदार भगिनी आहेत त्यांच्यासाठी देखील हे सर्वेक्षण सोशल मीडियामधून उपलब्ध होणारच आहे, तेव्हा ते देखील मतदान करताना ह्या निष्कर्षांचा विचार करतील अशी अपेक्षा आहे।